एक खूप रंजक गोष्ट आहे. इसवी सन पूर्व 2000 वर्षांपूर्वी जेव्हा ग्रीस आणि रोममध्ये वकिली व्यवसायाचा पाया रचला गेला, तेव्हा दुसऱ्याची केस लढण्यासाठी पैसे घेण्यास सक्त मनाई होती. हो, अगदी सक्त मनाई. म्हणजे ते काम पूर्णपणे विनामोबदला एक समाजसेवा म्हणूनच केलं जायचं. आणि आज आज भारतातले काही नामवंत वकील सुप्रीम कोर्टात एका सुनावणीसाठी म्हणजे फक्त एका हिअरिंगसाठी 15 ते 30 लाख रुपये घेतात. बापरे, हा प्रवासच खूप थक्क करणारा आहे. नक्कीच. शून्यापासून ते एका दिवसाच्या लाखो रुपयांच्या फीपर्यंतचा हा प्रवास कसा झाला, आजच्या या सखोल चर्चेत आपण नेमका हाच वेध घेणार आहोत. प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या लॉ द ल्युक्रेटिव्ह करिअर या अत्यंत अभ्यासपूर्ण नोट्सच्या आधारे आपण वकिलीच्या या प्रचंड फायदेशीर जगाचा नकाशा उलगडणार आहोत. आणि हा नकाशा उलगडणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे. कारण बघा, जोपर्यंत या पृथ्वीवर मनुष्य प्राणी अस्तित्वात आहे, तोपर्यंत वादविवाद हे होणारच. हो, तो तर मानवी स्वभावच आहे. अगदी बरोबर. मग तो जमिनीचा साधा वाद असो, संपत्तीचा प्रश्न असो किंवा दोन मोठ्या कंपन्यांमधला हजारो कोटींचा करार असो, जिथे दोन माणसं आहेत तिथे मतभेद आहेच आणि तिथे मध्यस्थी करणारी, कायद्याची जाण असणारी व्यक्ती लागणारच. बरोबर. त्यामुळेच हा जगातल्या सर्वात जुन्या व्यवसायांपैकी एक आहे आणि काळानुसार तो फक्त टिकूनच नाही राहिला, तर त्याने स्वतःला एका अत्यंत उच्चभ्रू कॉर्पोरेट रूपामध्ये ढाललंय. ठीक आहे. आपण हे थोडे उलगडून पाहूया. कारण एका बाजूला ग्रीसमध्ये मोफत चालणारा हा व्यवसाय आणि दुसऱ्या बाजूला आज मिळणारी लाखो रुपयांची फी, हा विरोधाभास खरंच विचार करायला लावणार आहे. हो ना? पण या सगळ्या आर्थिक गणितांकडे वळण्यापूर्वी या क्षेत्रातील एका मोठ्या गोंधळावर प्रकाश टाकायला हवा. सर्वसामान्यांसाठी काळा कोट घातलेली, कोर्टाच्या आवारात दिसणारी प्रत्येक व्यक्ती वकीलच असते. खरं तर हाच सर्वात मोठा गैरसमज आहे. हो, कारण आपल्याकडे माहितीत ज्या प्रकारे या पदव्यांचं वर्गीकरण केलंय, ते पाहिल्यावर लक्षात येतं की इथे शब्दांची आणि अधिकारांची एक मोठी गुंतागुंत आहे. नक्कीच. ही गुंतागुंत समजून घेतल्याशिवाय या व्यवसायाचं खरं अर्थशास्त्र समजू शकत नाही. आपण सर्वात आधी लॉयर या शब्दापासून सुरुवात करूयात. अच्छा, लॉयर म्हणजे कोण? लॉयर म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जिने कायद्याची पदवी म्हणजेच LLB पूर्ण केली आहे. पण गंमत अशी आहे की नुसती पदवी मिळाली म्हणजे काम सुरू नाही होत. नाही ना, नुसती कायद्याची पदवी मिळाली म्हणजे तुम्हाला न्यायालयात न्यायाधीशांसमोर उभं राहून दुसऱ्याची बाजू मांडण्याचा अधिकार मिळत नाही. म्हणजे लॉयर असणं हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यासारखं आहे. पण ॲडव्होकेट असणं म्हणजे प्रत्यक्ष रुग्णावर सर्जरी करण्याचा परवाना मिळण्यासारखं आहे. बरोबर? एकदम तंतोतंत उपमा दिलीत. तुमच्याकडे ज्ञान आहे हे पदवीवरून सिद्ध होतं, पण प्रत्यक्ष कोर्टाच्या प्रक्रियांमध्ये भाग घेऊ शकता की नाही हे बार काउन्सिल ठरवतं. अच्छा, म्हणजे त्यांची परवानगी लागते. हो. जोपर्यंत बार काउन्सिल तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची रीतसर सनद किंवा अधिकृत परवानगी देत नाही, तोपर्यंत तुम्ही कोर्टात अशिलाची बाजू मांडू शकत नाही. म्हणजे ज्याला ही सनद मिळते तो ॲडव्होकेट. अगदी बरोबर. आणि भारतात आपण सर्वसाधारणपणे वकिली करणाऱ्यांसाठी ॲडव्होकेट हाच शब्द जास्त वापरतो. हे खूपच स्पष्ट झालं. पण जर हे दोन शब्द इथल्या प्रक्रियांसाठी आहेत, तर मग सॉलिसिटर आणि अटर्नी यांचं काम नक्की काय असतं? आपण हे शब्द कॉर्पोरेट जगात खूप ऐकतो. हां, एक अतिशय महत्वाचा फरक आहे. बघा, सॉलिसिटर हे प्रामुख्याने कायदेशीर कागदपत्र तयार करण्यात निष्णात असतात. म्हणजे ते कोर्टात नाही जात. सहसा नाही. समजा दोन मोठ्या कंपन्यांचं विलिनीकरण होत आहे. तिथे हजारो कोटींचे व्यवहार आहेत. अशावेळी भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये असा करार बनवण्याचं काम सॉलिसिटर करतात. अच्छा, म्हणजे ते पाया रचतात. हो. पण जेव्हा एखादा वाद खरोखरच निर्माण होतो आणि प्रत्यक्ष कोर्टात केस लढायची वेळ येते, तेव्हा हेच सॉलिसिटर स्वतः उभे न राहता ती केस लढवण्यासाठी एखाद्या निष्णात ॲडव्होकेटची नेमणूक करतात. आणि अटर्नी? ॲटर्नी हा शब्द प्रामुख्याने मुखत्यार किंवा अधिकृत प्रतिनिधी या अर्थाने वापरला जातो. जो व्यक्ती तुमचा कायदेशीर प्रतिनिधी म्हणून निर्णय घेऊ शकतो तो ॲटर्नी. समजलं. पण अजून एक भारी आणि वजनदार शब्द राहिला, बॅरिस्टर. जुन्या चित्रपटांमध्ये नेहमी असायचं की अमुक एक व्यक्ती लंडनहून बॅरिस्टर होऊन आलीये. यात सर्वात आकर्षक बाब म्हणजे इंग्लंड, साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये जे ॲडव्होकेट असतात त्यांनाच बॅरिस्टर असं संबोधलं जातं. अरे वा, म्हणजे तोच अर्थ आहे. हो. आणि भारतातही जे वकील कोर्टात युक्तिवाद करण्यात अत्यंत निष्णात असतात, ज्यांचं कायदेशीर प्रभुत्व वादातीत असतं, त्यांना सन्मानाने बॅरिस्टर म्हटलं जातं.
पण इथे एक तांत्रिक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कोणती? सर्व बॅरिस्टर हे लॉयर्स असतातच, कारण त्यांच्याकडे पदवी असते. पण सर्व लॉयर हे बॅरिस्टर नसतात. क्या बात आहे. लॉयर आणि ॲडव्होकेटमधला हा जो सनद मिळवण्याचा फरक आहे तोच खऱ्या अर्थाने पैशांचे दरवाजे उघडतो. अगदी बरोबर. कारण जोपर्यंत तुम्ही कोर्टात उभे राहू शकत नाही तोपर्यंत ती लाखो रुपयांची फी मिळत नाही. आता याच मुद्द्यावरून आपण त्या आर्थिक गणितांकडे वळूया. आपल्याकडे माहितीत 1976 मधल्या एका वकिलाचं उदाहरण दिलंय. ते खरंच डोळे उघडणारं आहे. हो, ते उदाहरण या क्षेत्रातील कष्टाची आणि चिकाटीची प्रत्यक्ष ओळख करून देतं. त्या व्यक्तीने LLB पूर्ण केल्याबरोबर प्रॅक्टिस सुरू केली, पण काम कसं चालायचं? कसं? सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये जाऊन केसचा अभ्यास करायचा, 11 वाजता कोर्टात जायचं, दिवसभर सुनावण्यांना हजेरी लावायची आणि संध्याकाळी 6 वाजता पुन्हा ऑफिसला येऊन रात्री 11 वाजेपर्यंत काम करायचं. बापरे. म्हणजे दिवसातील 14 ते 15 तास फक्त कायद्याच्या आणि जुन्या केसेसच्या अभ्यासात मग्न राहायचं. हो, आणि या कष्टाचं फळ काय मिळालं माहिती? काय? 1976 साली प्रॅक्टिसच्या पहिल्याच वर्षी त्यांनी सर्व खर्च वजा जाता निव्वळ 1 लाख रुपये कमावले. 1 लाख? 1976 मध्ये? आजच्या महागाईच्या दराने जर आपण त्या पैशांचं मूल्य काढलं तर ती रक्कम तब्बल 3 कोटी रुपयांच्या घरात जाते. पहिल्याच वर्षी एवढी कमाई? हो ना? इथेच खरी गंमत आहे. हे आकडे ऐकायला खूप मोहक वाटतात. त्यात आजकालच्या आघाडीच्या वकिलांची एका सुनावणीची म्हणजे फक्त एका हिअरिंगची फी 3 लाख ते 30 लाख रुपये असल्याचा उल्लेख आहे. हो, ते तर आपण पाहतोच. हरीश साळवे एका हिअरिंगचे 15 लाख रुपये घेतात आणि त्यांनी एका वर्षात 175 कोटी रुपये इन्कम टॅक्स भरलाय. राम जेठमलानी 5 ते 25 लाख घ्यायचे. कपिल सिब्बल, मनु सिंघवी यांची फी 11 ते 15 लाख रुपये असते. अरुण जेटलींची फी 4 लाख होती. हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. पण मला इथे एक प्रश्न पडतो. जर एका सुनावणीचे 15 लाख फी असेल तर मग सर्वसामान्य माणसाने न्याय कसा मागायचा? ही तर पूर्णपणे वेगळीच इकॉनॉमी झाली. अर्थशास्त्र आहे. बघा, हे जे लाखो रुपयांचे आकडे आपण पाहतो ते समाजातील सर्वसामान्य केसेसचे नाहीत. जेव्हा 2 मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये 10,000 कोटी रुपयांचा वाद असतो किंवा एखाद्या राष्ट्रीय स्तरावरील प्रचंड मोठी जोखीम असते, अच्छा, तेव्हा ती फी दिली जाते. हो, तेव्हा ती बाजू सुरक्षित करण्यासाठी 15 लाख रुपये फी देणं कंपन्यांना परवडतं. ते त्यांच्या ज्ञानाचे, अनुभवाचे आणि त्यांच्यावर असलेल्या विश्वासाचे पैसे आहेत. बरोबर. न्यायव्यवस्थेची रचनाच अशी आहे की तिथे वेगवेगळ्या स्तरांवर काम करणारे वकील आहेत. काही मोफत कायदेशीर मदत देतात तर काही लाखोंची फी घेतात. पण नवख्या वकिलांबद्दल काय? तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. कोणताही मोठा वकील एका रात्री तयार होत नाही. हे यश मिळवण्यासाठी सुरुवातीची 2-3 वर्ष उमेदवारी करावी लागते. ज्याला आपण अप्रेंटिसशिप म्हणतो. अगदी तेच. तिथे तुम्हाला एखाद्या वरिष्ठ वकिलाच्या हाताखाली पडेल ते काम करावं लागतं. वाचन करावं लागतं. जुन्या केसेसचे संदर्भ शोधावे लागतात. जर तुमच्याकडे हे अथक कष्ट करण्याची तयारी असेल तरच हे क्षेत्र पुढे तुम्हाला भरभरून देतं. म्हणजे केवळ ग्लॅमर आणि पैसा बघून उडी मारण्याचं हे क्षेत्र नाहीये. आधी स्वतःला सिद्ध करावं लागतं. नक्कीच. पण जेव्हा आपण या ल्युक्रेटिव्ह करिअरबद्दल बोलतो तेव्हा अनेकांना वाटतं की वकील म्हणजे फक्त न्यायालयात जाऊन ऑब्जेक्शन माय लॉर्ड म्हणणारी व्यक्ती. पण आता व्याप्ती खूप वाढली आहे ना. हो, आजच्या घडीला कायद्याचं क्षेत्र एका महासागरासारखं झालं आहे. तुम्ही फक्त जनरल प्रॅक्टिस न करता एखाद्या विशिष्ट विषयात स्पेशलायझेशन करू शकता. जसं की सिव्हिल किंवा क्रिमिनल लॉ. हो, आणि त्याशिवाय कॉर्पोरेट लॉ, लेबर लॉ, टॅक्सेशन आणि अगदी एन्व्हायरमेंटल लॉ म्हणजेच पर्यावरण कायदे. प्रत्येकाचं एक वेगळं जग आहे. आणि नोकऱ्याही असतात ना यात. भरपूर. सरकारी नोकरीत जायचं असेल तर पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी वकील किंवा थेट मॅजिस्ट्रेट बनण्याची संधी असते. आजकाल प्रत्येक बँकेत लीगल ॲडवायझरची गरज असते. हे समजायला थोडं सोपं करण्यासाठी आपण मघाशी वापरलेल्या उपमेचाच आधार घेऊया. म्हणजे असं आहे का की क्रिमिनल लॉयर हा अग्निशमन दलाच्या जवानासारखा असतो? म्हणजे कसा? म्हणजे आग लागल्यानंतर, गुन्हा घडल्यानंतर तो मैदानात उतरतो. पण कॉर्पोरेट लॉयर हा त्या इंजिनियरसारखा असतो जो अशी फायरप्रूफ इमारत बांधतो ज्यामुळे भविष्यात आग लागण्याची शक्यताच उरत नाही. अरे वा, हे अगदी अचूक विश्लेषण आहे. कॉर्पोरेट वकील हे प्रामुख्याने प्रिव्हेंटिव्ह काम करतात. म्हणजे वाद होऊच नाही याची काळजी घेतात. हो, कंपन्यांचं विलिनीकरण,
पेटंटचं संरक्षण, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम या गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या असतात की तिथे एक चुकीचा शब्द कंपनीला कोट्यावधींचा फटका देऊ शकतो. आणि म्हणूनच तिथे पगारही तसाच असतो. अगदी. भारतातील वकिलांचा सरासरी पगार 3 लाखांच्या आसपास आहे, पण दिल्लीसारख्या शहरात तो 6 लाखांच्या वर जातो. अमरचंद मंगलदाससारख्या सर्वोच्च खासगी लॉ फर्म्सचे आकडे तर थक्क करणारे आहेत. तिथे फ्रेशर्सना किती मिळतात? नुकत्याच पास झालेल्या मुलांना 10 ते 15 लाख रुपयांचं पॅकेज मिळतं. आणि जर तुमच्याकडे 7 वर्षांचा अनुभव असेल तर हा पगार 22 ते 60 लाख रुपयांपर्यंत जातो. 60 लाख रुपये? बापरे! आणि हे फक्त भारतातले आकडे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर, विशेषतः अमेरिकेत, पेटंट लॉयर्सना सरासरी 95 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. हो ना. हे आकडे स्पष्टपणे दाखवून देतात की कायदा ही आता फक्त स्थानिक न्यायालयात चालणारी प्रॅक्टिस राहिलेली नाही, ती एक ग्लोबल इंडस्ट्री बनलीय. आणि या बदलत्या ग्लोबल इंडस्ट्रीचं एक अतिशय सुंदर प्रतीक आपल्याकडील माहितीत दिले. तिथे का 3D इमेजचा संदर्भ आहे जी फ्री पिकने तयार केलीये. हो, तो उल्लेख खूपच लक्षवेधी होता. पूर्वी वकील म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय यायचं? काळा कोट घातलेली, अत्यंत गंभीर चेहऱ्याची, चेहऱ्यावर कायम ताण असलेली एखादी वयस्कर व्यक्ती. आणि हातात फाईलचा मोठा गठ्ठा. हो, पण या इमेजमध्ये एक अत्यंत आधुनिक, हसतमुख, चष्मा घातलेली आणि आत्मविश्वासपूर्ण अशी तरुण महिला वकील एका भव्य लायब्ररीत उभी असलेली दिसते. हो, तो बदल खूपच पॉझिटिव्ह वाटतो. ही नुसती एक इमेज नाहीये, हे या क्षेत्राचं नवं, स्वागतशील आणि कॉर्पोरेट रूप आहे. आजची तरुण पिढी कायद्याच्या क्षेत्राकडे एका अत्यंत आधुनिक आणि प्रोफेशनल दृष्टिकोनातून पाहते आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती इमेज हे सांगते की ज्ञान आणि बुद्धिमत्ता असेल तर हे क्षेत्र तुम्हाला मोकळेपणाने स्वीकारतं. नक्कीच. पण आता साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो. जर एवढ्या मोठ्या संधी आणि कॉर्पोरेट जगाचे दरवाजे या क्षेत्रात खुले आहेत, तर तिथे पोचण्याचा मार्ग कोणता? यशस्वी व्यावसायिक घडण्याचा ब्लूप्रिंट काय आहे? यशाचा पहिला टप्पा हा तुमच्या पदवीत नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वात दडलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक उत्तम श्रोता म्हणजेच गुड लिस्नर असणं आवश्यक आहे. गुड लिस्नर. वकिलाने तर सतत बोलत राहणं अपेक्षित असतं ना? तिथेच तर खरी गोम आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या अशिलाची बाजू पूर्णपणे समजून घेत नाही किंवा त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे समोरच्याचा युक्तिवाद शांतपणे ऐकून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्यांच्या युक्तिवादातील त्रुटी सापडू शकत नाहीत. अच्छा, म्हणजे पळवाटा शोधण्यासाठी आधी ऐकावं लागतं. हो, प्रभावी प्रतिवाद करण्यासाठी आधी उत्तम श्रोता असावं लागतं. यासोबतच त्वरित निर्णय क्षमता, विश्लेषण करण्याचं कसब आणि प्रभावी संवाद कौशल्य तुमच्याकडे असायला हवं. आणि या कौशल्यांना योग्य शिक्षणाची जोड कशी द्यायची? कारण आता प्रवेश मिळवणं हे पूर्वी इतकं सोपं राहिलेलं नाहीये. नक्कीच नाही. 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स किंवा पदवीनंतर 3 वर्षांचा कोर्स करता येतो. पण आता गुणवत्ता आणि स्पर्धा खूप वाढली आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षा असतात ना? हो, सर्वोच्च स्तरावर जायचं असेल तर क्लॅट, LSAT, MHCET यांसारख्या अत्यंत कठीण परीक्षांमधून जावं लागतं. मला वाटतं या प्रवेश परीक्षांचा थेट संबंध भारतातील कायदेशीर शिक्षणाच्या बदललेल्या दर्जाशी आहे. कारण एक काळ असा होता जेव्हा कायद्याचं शिक्षण हा बॅकअप प्लॅन असायचा. इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही तर चला LLB करूया. बरोबर. पण 1985 मध्ये लॉ कमिशनने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी म्हणजेच NLUची स्थापना केली आणि हा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकला. हा खरंच मोठा बदल होता. हो, आज नॅशनल लॉ स्कूल्स हे IIT किंवा IIMच्या तोडीचे मानले जातात. तिथे आता पारंपरिक कायद्यांसोबतच इंटरनॅशनल कमर्शियल ट्रान्झॅक्शन लॉ सारखे जागतिक स्तरावरील विषय शिकवले जातात. आणि इथूनच मग विद्यार्थ्यांना त्या मोठ्या लॉ फर्म्समध्ये प्रवेश मिळतो, ज्यांचा आपण मगाशी उल्लेख केला. अमरचंद मंगलदास, AZB & पार्टनर्स, लुथरा & लुथरा. हो, जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडले तर आपल्या लक्षात येईल की बार काउन्सिल ऑफ इंडिया केवळ नियंत्रण ठेवणारी संस्था नाहीये. ते कायद्याच्या शिक्षणाचा दर्जा इंजिनिअरिंग किंवा CA सारख्या कोर्सेसच्या बरोबरीचा ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि म्हणूनच आज भारतीय वकिलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढी मागणी आहे. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या अत्यंत सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वकिली हा आता दुसरा पर्याय नाही म्हणून निवडलेला व्यवसाय राहिलेला नाही. हो ना? जर तुमच्याकडे विश्लेषणाची ताकद असेल आणि सुरुवातीची काही वर्ष अथक कष्ट करण्याची तयारी असेल
तर हा मार्ग तुम्हाला अफाट यश आणि प्रचंड प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतो. आणि हे यश केवळ वैयक्तिक पातळीवर नाहीये. कायदा हे समाजव्यवस्थेला आकार देणारं साधन आहे. या क्षेत्रात येणारी नवीन पिढी जितकी हुशार असेल तितकाच समाज अधिक सुरक्षित होईल. नक्कीच आज आपण इथवरच थांबणार आहोत, पण जाता जाता एक नवीन विचार मांडायचा आहे. चर्चेच्या सुरुवातीला आपण पाहिलं की जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत वाद आहेत. हो, पण आता नॅशनल लॉ स्कूलमध्ये फक्त मालमत्तेचे कायदे शिकवले जात नाहीत. तिथे आता पॉवर्टी अँड डेव्हलपमेंट म्हणजे जागतिक गरिबी आणि विकास यांसारखे विषय शिकवले जात आहेत. खरंच हा दृष्टिकोन खूप व्यापक आहे. विचार करा, जसजसे आपण तंत्रज्ञानाच्या आहारी जात आहोत तिथे निर्माण होणारे गुन्हे कोण सोडवणार? भविष्यात जेव्हा मानवी वसाहती अंतराळात जातील तेव्हा तिथल्या करारांचे कायदे कोण बनवणार? म्हणजे AI आणि स्पेस लॉ. हो, जेव्हा AI आपल्या आयुष्यावर ताबा मिळवत आहे तेव्हा त्या अल्गोरिथमला कायद्याच्या चौकटीत कोण बसवणार? याचाच अर्थ भविष्यातील शक्तिशाली वकील हा केवळ जमिनीचे वाद सोडवणारा नसेल, तो कदाचित मानवी इतिहासातील अंतराळातील वाटचालीचा मुख्य शिल्पकार असेल. याच विशाल दृष्टिकोनातून कायद्याच्या क्षेत्राकडे पाहण्याची वेळ आता आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक सखोल चर्चेत.